नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट फायनली सीईटी सेलने अनाउन्स केलेली आहे. एमएसटी सीईटी 2026 चा निकाल फायनली जाहीर झालेला आहे. बाळांनो, अचानक सीईटी सेलने डिक्लेअर केलं. मागच्या वर्षापर्यंत एक नोटीस यायची तुम्हाला निकालाच्या आदल्या दिवशी, ठीक आहे, पण यावेळेस सीईटी सेलने अचानक तुमचा निकाल जाहीर केलेला आहे. पीसीबीच्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट 1 चा निकाल सीईटी सेलने जाहीर केलेला आहे. निकाल कसा बघायचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट निकालाच्या पेजवरती पोहोचणार. तिथं लॉग इन करून फक्त तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड डाउनलोड करायचंय. बाळांनो, व्यवस्थित तिथं तुमच्या नावाची स्पेलिंग, आईच्या नावाची स्पेलिंग, वडिलांच्या नावाची स्पेलिंग, कॅटेगरी व्यवस्थित तपासा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे मार्क्स पर्सेंटाईल व्यवस्थित तपासा. तुमचं टोटल पर्सेंटाईल व्यवस्थित तपासा. बाळांनो, आणि कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तुमचे किती पर्सेंटाईल आलेले पीसीबी मध्ये. आता तुमचा अटेम्प्ट 2 चा निकाल सुद्धा लवकरच लागेल पीसीबीचा, आणि अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये जो पण बेस्ट निकाल असेल बाळांनो, तो तुमचा ऍडमिशन प्रोसेस साठी कन्सिडर होईल. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, पीसीबीचा निकाल लागलेला आहे आता, आणि लगेच आता काउन्सिलिंग साठी एनरोल करा. बाळांनो, बॅच फुल होईल तुमची फार्मसीची, कारण निकाल लागल्यावरती सगळे विद्यार्थी एनरोल करतात काउन्सिलिंग साठी. ते तुमचे कमी पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, त्या पर्सेंटाईल नुसार एक टॉप कॉलेजमध्ये, टॉप टियर कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन पॉसिबल आहे. बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. लास्ट इयरचे तुम्ही निकाल बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 फार्मसी कॉलेजेस मध्ये शिकताय. बाळांनो, का रे बाळांनो? फक्त व्यवस्थित काउन्सिलिंग केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली काउन्सिलर कडून, व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेसला समजलं, व्यवस्थित कॅप राऊंड खेळले, व्यवस्थित स्पॉट राऊंड खेळले, आयएलएस राऊंड व्यवस्थित खेळले, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित केले, आणि कमी पर्सेंटाईलला सुद्धा त्यांना एक बेस्ट कॉलेज अलॉट झालं. बाळांनो, तुम्हाला पण अलॉट होईल या गोष्टीची मी खात्री देतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. कारण लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल आले होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये. का रे बाळांनो? फक्त व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली नाही, व्यवस्थित काउन्सिलिंग केली नाही. ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 400 फार्मसी कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, तो स्वतः करून घ्या. जर नाही येणार तर काउन्सिलिंगची हेल्प घ्या. बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. एक सेपरेट काउन्सिलर तुम्हाला अलॉट केला जाईल, जो नेहमी तुमच्या सोबत असेल. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा. तुमची कॉलेज लिस्ट तेच बनवतील. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणत्या ब्रांचमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या सिटीमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. आणि आता बॅच क्लोज होणार आहे बाळांनो, म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा.